कार्यक्रम 26 नोव्हेंबरला होणं अपेक्षित होतं. 26 नोव्हेंबरला झाला असता तर सोन्याहून पिवळं झालं असतं, छानच झालं असतं, पण काही कारणामुळे होऊ शकला नाही. पण ज्या दिवशी आपण संविधान स्वीकारलं त्या दिवसाच्या निमित्ताने वसईमध्ये, आणि ज्याला आपण म्हणू तहसीलदार कार्यालय म्हणजे संविधानाचं मंदिर, लोकांसाठी सगळ्या सरकारी योजना पुरवण्याचं, सरकारपर्यंत पोहोचण्याचं माध्यम म्हणजे हे तहसीलदार कार्यालय आहे. आणि तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणामध्ये अशा प्रकारे संविधानाची उद्देशिका आपण आज स्थापन करतो, ही खरोखर खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. मी संविधान समितीचे यासाठी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि अभिनंदन करते की ही संकल्पना त्यांनी लोकवर्गणीतून उभी केलेली आहे. आणि इथले त्यावेळेचे तत्कालीन तहसीलदार सन्माननीय कोष्टी सर यांचेही आभार मानते. शेखर सर हे नेहमीच आपल्याला लोकांच्या सोबत असतात, लोकांना सहकार्य करत असतात. याही उपक्रमामध्ये त्यांचं मोलाचं सहकार्य लागलेलं आहे. मी त्यांचे आणि धोत्रे सरांचेही आभार व्यक्त करते. ज्या वेळेला अधिकारी लोकसेवक बनतात आणि लोकांच्या सोबत काम करतात, त्याच वेळेला खरं संविधान हे मूर्त रूपामध्ये येत असतं. आणि त्याचं उत्तम उदाहरण आपण वसईमध्ये आज आपण स्थापन केलेलं आहे. आणि मला असं वाटतं, आपण म्हणतो की आपल्याला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, ब्रिटिशांपासून आपण स्वतंत्र झालो, आपल्याला मुक्तता मिळाली. पण हे स्वातंत्र्य म्हणजे कोणी पाहिलंय का? आम्ही स्वातंत्र्य आपल्याला कुठल्या मूर्त रूपामध्ये दिसत नाही की हे म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य जर आपल्याला कुठे दिसत असेल, स्वातंत्र्य जर आपल्याला कुठे मूर्त रूपात येताना दिसत असेल, तर ते आपलं संविधान आहे. मूलभूत संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य खरं मूर्त रूपात आलेलं आहे. आणि त्या स्वातंत्र्याला टिकवण्याचं काम हे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. मला अभिमान वाटतो की संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संविधान हे बनलं. आणि या संविधानाचा जो गाभा आहे, आपल्या अधिकारांचा, आपल्या मूलभूत अधिकारांचा गाभा, तो आपल्या मूलभूत अधिकारांमध्ये येतो. त्याचे अध्यक्ष त्या समितीचे हे स्वर्गीय सरदार पटेलजी होते. आणि ह्या सगळ्यांच्या असे दिग्गज एकूण 299 सदस्य या संविधान समितीमध्ये होते. 299 सदस्यांच्या समितीने हे आपल्याला संविधान दिलेलं आहे. आणि त्यांच्यामध्ये 15 महिला होत्या. त्याच्यामुळे महिला त्यावेळेलाही कुठे पाठी नव्हत्या. संविधान बनवण्यामध्ये सुद्धा महिलांचं खूप मोठं योगदान आहे. आणि या सर्वांचं योगदान आपल्याला विसरून चालणार नाही. संविधानाच्या उद्देशिकेमध्ये संविधान